नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण नवरात्रीत चौथी माळ देवी कुष्मांडा मातेची पूजा करतो. तर कुष्मांडा मातेचे स्वरूप काय आहे, त्यांची महती काय आहे याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तसेच नवरात्री विशेष बरेच व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केले आहेत, तेव्हा चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक व शेअर करा. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, कुष्मांडा म्हणजेच कु म्हणजे छोटे, उष्म म्हणजे उबदार आणि अंडा म्हणजे तिच्या दिव्य बीजातून ब्रह्मांड उत्पन्न झाले, म्हणून देवीला कुष्मांडा हे नाव दिले गेले. तर नवरात्रीतील आई भगवतीचे चौथे रूप कुष्मांडा नावाने परिचित आहे. आपल्या स्मित हास्याद्वारे देवी कुष्मांडा संपूर्ण जगताला मोहून घेते. तीच या ब्रह्मांडाची जन्मदात्री आहे, म्हणून तिला कुष्मांडा असे म्हटले जाते. कु म्हणजे छोटे, उष्म म्हणजे उबदार आणि अंडा म्हणजे तिच्या दिव्य बीजातून ब्रह्मांड उत्पन्न झाले, म्हणून देवीला कुष्मांडा हे नाव दिले गेले. जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते, चोहोबाजूंनी अंधकार होता, तेव्हा देवीने आपल्या ईश्वर हास्याने ब्रह्मांडाची रचना केली, म्हणून देवीला सृष्टीचे आदी स्वरूपा म्हटले जाते. देवीचे निवासस्थान सूर्यमंडलाच्या आत आहे. ज्या सूर्याकडे आम्ही क्षणभर सुद्धा पाहू शकत नाही, त्या सूर्यमंडलाच्या आत देवी राहते. यावरून तिचे तेज सूर्यापेक्षा कितीतरी पट जास्त असेल याची कल्पना येते. देवीची कांती सूर्यकिरणांसाठी तेजस्वी आहे. देवीचे तेज अतुलनीय आहे. याच तेजाने दश दिशा व्यापलेल्या आहेत. ब्रह्मांडातले सर्व जीव देवीच्या तेजाने प्रभावित आणि प्रकाशित झाले आहेत. देवीला 8 भुजा आहेत, म्हणून कुष्मांडा देवी अष्टभुजा म्हणूनही ओळखली जाते. देवीच्या 7 हातात क्रमशः कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृतपूर्ण कलश, चक्र आणि गदा आहेत. 8व्या हातात सर्व सिद्धी आणि निधी प्रदान करणारी जपमाळा आहे. देवी सिंहासनाधीष्ट आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिरावते. अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने देवीला मनाच्या चौरंगावर स्थापित करून तिचे अविरत स्मरण करावे. या देवीच्या उपासनेमुळे भक्तांचे दुःख नाहीसे होते, आजार दूर होतात. देवीच्या भक्तीने आयुष्य, यश, बल, आरोग्याची वृद्धी होते. देवी कुष्मांडा अल्पसेवा आणि भक्तीनेही प्रसन्न होणारी आहे. जर कोणी मनुष्य निष्काम मनाने देवीला शरण गेला तर त्याला देवीची कृपादृष्टी प्राप्त होते. तसेच मरणोत्तर स्वस्वरूपात पदमपदाची प्राप्ती होते असा विश्वास आहे. आपणही शास्त्र पुराणात दिलेल्या विधी विधानानुसार देवीची उपासना केली पाहिजे. देवीच्या भक्ती मार्गावर चालणाऱ्या साधकाला यशस्वी होण्यासाठी देवीची मदत करते. अशा भक्तांसाठी संसार सागर हा अमृत सागर वाटू लागतो. देवी कुष्मांडाची उपासना मनुष्याला सर्व प्रकारच्या आधिव्याधीतून मुक्त करते. सुख, शांती, समृद्धी, उन्नती या वाटेवर नेऊन सोडते. म्हणून तुम्हालाही जर वाटत असेल की आपली अलौकिक परलौकिक उन्नती व्हावी, तर देवी कुष्मांडाची उपासना जरूर करावी. सुरा संपूर्ण कलश रुधिरालुप्तमेवच दधाना हस्त पद्माभ्या कुष्मांडा शुभदास्तु मे. कुष्मांडा माता की जय. देवी कुष्मांडा मंत्र. या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम देवी कुष्मांडाय नमः हा मंत्र आहे. हा देवी कुष्मांडा माताचा मंत्र आहे. तर ही कुष्मांडा मातेची माहिती होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. जय माता दी.